या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला महापौरांची निवड ही लांबणीवर पडलेली आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पालिकेमध्ये सत्ता वाटपावर फडणवीस शिंदेंमध्ये बैठकीची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती। मुंबई ठाणे केडीएमसी मीरा भाईंदर नवी मुंबई पालिकेबाबत एकत्र निर्णयाची शक्यता। फडणवीस दौऱ्यावरून परतल्यानंतर हालचालींना वेग। रवींद्र चव्हाण यांना धडा शिकवण्यासाठी मनसेनं कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। यात विकास हा मुद्दा येतो कुठे? सामनातील रोखठोकमधून संजय राऊत यांची टीका। मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून 27 जानेवारीला गट नोंदणी केली जाणार। वेगवेगळ्या गटाची नोंदणी न करता महायुती म्हणून एकच गटाची नोंदणी करण्याची चाचपणी। मुंबई महापौर पदाची निवड लांबणीवर। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नोंदणी न झाल्यानं प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय। नवीन महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यातच होण्याचा अंदाज। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये बसणार। शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदेंची माहिती। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार नागपूरचा महापौर। नागपूर महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी महापौर पदाचं आरक्षण। महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यामध्ये पडणार याकडे लक्ष। नाशिक महापालिकेमध्ये भाजपकडून आता नव्या नेतृत्वाला संधी मिळणार। पक्षाची बदनामी करणाऱ्यांना महापालिकेमध्ये कोणतेही पद नाही। महापौर उपमहापौर स्थायी समितीसाठी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार। नाशिकमध्ये गटनेत्यांच्या अभावी महापौर पदाची निवडणूक रखडली। नाशिक महापालिकेमध्ये महापौर पदाचे सर्वसाधारण महिलेचे आरक्षण। महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष। पनवेलच्या महापौर पदाच्या दावेदार म्हणून ममता म्हात्रे यांच्या नावाची चर्चा। ममता म्हात्रे या बिनविरोध निवडून आल्या होत्या। भाजप युवा नेते प्रीतम म्हात्रे यांच्या त्या पत्नी आहेत।